नमस्कार विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा एसटीए अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आपण घेतोय क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी। या मानसिक क्षमता चाचणीची कोणकोणते भाग अभ्यासाला आहेत त्या संदर्भातली मी ओळख करून दिली होती या अगोदरच्या तासिकेमध्ये। आता आपण या मानसिक क्षमता चाचणीमध्ये असणारे हे 10 जे उपघटक आहे, या 10 घटकापैकी आपण एक एक घटकाचा अभ्यास करणार आहोत। 10 घटक कोणते पुन्हा एकदा तुम्हाला आज सांगतोय। वेगळे पद शोधा, जुळणारी आकृती, आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, समसंबंध, भौगोलिक रचना पूर्ण करा। त्याचबरोबर आरशातील प्रतिमा, घडी घाला व उलगडा। त्याचबरोबर 9th अवकाश कल्पना, तुकडे जोडा, लपलेली आकृती शोधा। अशा पद्धतीचे हे सर्व मानसिक क्षमतेमधले विभाग आहे। कोणकोणते पुन्हा एकदा पहा। वेगळे पद ओळखा, जुळणारी आकृती शोधा, आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, समसंबंध शोधा, भौमितिक रचना पूर्ण करा, आरशातील प्रतिमा ओळखा, घडी घाला व उलगडा, अवकाश कल्पना, त्याचे तुकडे जे आहे ते तुकडे जोडायचे आणि लपलेल्या आकृत्या शोधायचे। आता यापैकी आपण आज या वेगळे पद शोधा या गटावर किंवा या विभागावरच्या अधिकची माहिती पाहूया। आता वेगळे पद शोधा म्हणजे बघा साधं लॉजिक आहे की यात आपल्याला काय काय शोधायचंय। बघा एखादी आकृती दिलेली आहे, एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढील पैकी कोणत्या शक्यता तपासून पाहायच्या। बघा आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या असतात। या 4ही आकृत्यामध्ये मी काल सांगितलं होतं त्या पद्धतीनं 3 आकृत्या ह्या सारख्या असतात, एकात काहीतरी वेगळं दिलेलं असतं, ते वेगळं आपल्याला त्या ठिकाणी कोणते निकष लावून शोधायचं हे आपल्याला आज लक्षात घ्यायचंय। बघा प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतोय तोच निकष लागेल असं नाही, सगळे निकष आपल्याला त्या ठिकाणी लावून बघायचे। तर हे निकष कोणकोणते बघा, आपल्याला पाहिलं तरी आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यायचे। बघा काही भाग दिलेला आहे त्यांचं स्थान लक्षात घ्यायचंय। आकृतीत कधी गोल डॉट दिलेले ते लक्षात घ्यायचंय, कधी कधी चौकोन दिलेले ते लक्षात घ्यायचे, कधी कधी 2 गोष्टीचा संबंध त्याच्यात टाकलेला आहे ते लक्षात घ्यायचंय। म्हणजे आपल्याला आकृती ओळखण्यासाठी त्याच्यात दिलेल्या सर्व बाबी जे 3 मध्ये सारखेपण आहे आणि एकात नसतं ते शोधायचं। तिथंच आहे ते, कुठूनही काही आणायचं नाही, तिथे शोधायचं। बघा आणखीन एक शक्यता कशी आहे की सर्व आकृतीमध्ये 2 समान भाग करता येतात, त्यापैकी एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाहीत। आकृतीमध्ये पण बघा एखाद्या आकृत्या सगळं सारख्या दिसतात पण तिच्या एखाद्या आकृतीचे आपल्याला 2 समान भाग, फ्री हँड मधल्या आकृती असतात, 2 समान भाग करता येतात, पण काही आकृतीत एखाद्या आकृतीत करता येणार नाही। ती शक्यता असू शकते, ते पण आपल्याला करून पाहायचं। एकात एक अशा 2 व 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृतीतील तुलना करावी, मग आतील। बघा एकात एक कधी कधी चौकोन दिलेला असतो, त्यात वर्तुळ दिलेला असतो, कधी आणखीन काही, तर मग याच्यात आपल्याला त्या पद्धतीनं इथे सांगतात त्या पद्धतीनं जायचंय आणि तसं पाहायचंय, त्या पद्धतीनं शोधायचंय। बघा आता आकृतीमधील 2 चिन्ह एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा असू शकतात। याचा स्पेशल पण एक चॅप्टर आहे, इथं पण तुम्हाला ते येणार। कधी कधी आपल्याला हे वेगळं पद ओळखण्यासाठी कधी कधी पाण्यातल्या प्रतिमा असू शकतात, कधी कधी आरशातली प्रतिमा असू शकते आणि त्याच्यात आपल्याला काय वेगळं येतं ते तिथे शोधायचं। आणि या चित्रामधलं वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांना अधिकचं वाचन, अवांतर वाचन कधीही उपयोगी पडतं। बघा याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की लोकसत्ता, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत यासारख्या वर्तमानपत्रामध्ये संडेच्या दिवशी, रविवारच्या दिवशी कार्टूनचे चित्र येतात। कधी कधी या 2-3 प्रश्न पण बुद्धिमत्तेवर येतात की ते चित्र काढून दाखवलेलं असते। त्याच्यातून पण तुम्ही या वेगळ्या घटकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता। चांगल्या पद्धतीने अभ्यास होण्यासाठी
तुम्हाला त्याची नक्की मदत होईल. आता आपण एक उदाहरण प्रत्यक्ष पाहूया. मी तुम्हाला किती वेळची फक्त माहितीच देतोय. आता ही माहिती सोडून आता डायरेक्ट आपण एक उदाहरण पाहूया की या उदाहरण आपण कसं सोडवायचं. आता या अगोदर 2022ला आलेला हा प्रश्न आहे. नवोदय परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रवेश परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे बघा 2022ला. 2022ला हा प्रश्न आलेला आहे. आता बघा या प्रश्नात तुम्हाला मी सांगतोय की पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. ए, बी, सी आणि डी. बघा इथं ए दाखवलेली आहे, बी दाखवलेली आहे, सी दाखवलेली आहे, डी दाखवलेली आहे. बघा या 4 ही आकृत्या आहे. आता याच्यातलं वेगळं ओळखायचं आहे ना, इकडं उत्तर पण इथं द्यायचंय आपल्याला, ते उत्तर पण ओळखायचंय. बघा आता आपल्याला ते उत्तर ओळखण्यासाठी या सगळ्या 4ही आकृत्याचं एकदम बारकाईनं निरीक्षण करायचंय. सर्व शक्यता तिथं लावून बघायचंय आणि मग वेगळं काय म्हणतंय ते आपल्याला ओळखायचंय. मग तो पर्याय तिकडं टिक करायचंय. येतंय लक्षात? टिक मीन्स ओव्हल करायचंय. आता बघा या ठिकाणी या चौकोनी आकृत्यामध्ये हा 1, 2, 3 डॉट आहे आणि 4ही मध्ये 3 डॉट आहे. डॉट कमी जास्त इथं कुठे नाही. हे गोल टिपके इथं, काळे वर्तुळ दुसरीकडे कुठेही नाही. आता बघा या ठिकाणी एल शेप मध्ये वर्तुळ आहे, म्हणजे या चौकोनाकडे 1 आणि त्याच्या बाजूला 2, बरोबर. या बी मध्ये पण हा वर्तुळ इथं आहे, याच्या ह्या बाजूला 1 आहे, ह्या बाजूला 1 आहे, म्हणजे या एल शेप मध्ये चालत. इकडं पण एल शेप मध्ये चालत. आता सी मध्ये बघा एल शेप इथं मिस झालेला आहे, इथं वर्तुळ नाहीये. इथं वर्तुळ जर असतं हे, तर मग हे पण त्याच्यासारखी आकृती राहिली असते. आणि आता डी मध्ये पण पहा एल शेप मध्ये हे चौकोनात एक वर्तुळ आहे, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. बघा मग आता इथं वर्तुळ पाहिजे होतं, ते इथं नाही, इथं मिसिंग आहे. मग या आकृतीतलं उत्तर कोणतं असणार आहे? या आकृतीतलं उत्तर असणार आहे सी. जे हे सी उत्तर देईल त्याचं उत्तर बरोबर येणार. तुमचं पण आलं असेल उत्तर बरोबर सी. आता हे उत्तर करण्याची पद्धत, उत्तर टिक करण्याची पद्धत ही आपल्याला बरोबर ऍक्युरेट समजून घ्यायची. त्याला जे काही आपण उत्तर वापरतोय ते इथं लक्षात घ्यायचंय. याला अशी टिक चालत नाही. याला पूर्णपणे भरीव पद्धतीनं ते उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. त्या पद्धतीनं तयारी करायची, त्या पद्धतीनं शिकायचं आणि याचा पण सराव करायचा. याच्यावरची डिटेल आपण सगळा अभ्यास झाल्यावर त्याचं डिटेल आपण घेणार आहोत. येतंय लक्षात? तर अशा पद्धतीनं एक एक शोधायचं. बघा हे एल आकारात आहे, हे एल आकारात आहे, हे पण एल आकारात आहे, पण इथलं मिसिंग आहे. हा वर्तुळ इथं पाहिजे होता म्हणून हे वेगळं आहे याच्यामध्ये. आलं लक्षात? म्हणून उत्तर याचं काय आहे? सी उत्तर आहे. येतंय लक्षात? प्रत्येक आकृत्यात अशा पद्धतीने उत्तर आपल्याला लक्षात घ्यायची. बघा आता आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. या उदाहरणामध्ये बघा आपल्याला आकृत्या लक्षात येत आहे. आता ए आकृती पहा, बी पहा, सी पहा आणि डी पहा. आता प्रत्येक आकृतीमध्ये असा आकार आणि असा आकार आहे. इथं एक लाईन आहे, इथं एक लाईन आहे. हे सगळ्यामध्ये सारखं आहे. आता काळा केलेला भाग सगळ्या आकृत्यात ए मध्ये इथं आहे, बी मध्ये इथं काळा केलेला भाग नाही, इथं बाकी इकडे येतो. मग त्याच्यानंतर सी मध्ये सेम खाली जागा, काळा भाग इथं आहे, डी मध्ये पण काळा भाग इथं आहे. मग आता बघा या चारही आकृत्यामध्ये इथं व्हाईट भाग आहे. या बी आकृत्यामध्ये आपल्याला इथं वेगळे पण दिसतंय. मग उत्तर याचं काय येणार? बघा इथं डार्क केलंय, इथं नाहीये,
इथं पण डार्क आहे, इथं पण डार्क आहे. हा भाग सगळ्यांचा बरोबर आहे, हा भाग सगळ्यांचा बरोबर आहे, हा भाग सगळ्यांचा बरोबर आहे. याचा नाही. हा सगळ्यांचा बरोबर आहे, हा इथं बरोबर आहे, हा याचा पण बरोबर आहे, हा याचा पण बरोबर आहे. हे दोन भाग इथं काळ्याची जागा बदललेली. काळा इकडं पाहिजे, ते इकडं गेलेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे बी. येतंय लक्षात? या अशा छोट्या छोट्या गोष्टीनं आपल्याला त्या चार आकृत्यातली एक वेगळी आकृती शोधायची. सोपं आहे ना? कारण बघा ना, इथं सगळं तिथंच दिलेलं आहे. काही आणलं का आपण कुठून? नाही. ओपन माइंड आपल्याला त्या आकृतीचं फक्त निरीक्षण करायचं आणि त्या निरीक्षणाअंती जी वेगळी आकृती आहे ती आपलं उत्तर असणार आहे. बघा निरीक्षण करायचं बाहेर काही नाही. हे इथं काळा रंग फक्त जागा बदलली, इथं सेम आहे, इथं सेम आहे, इथं सेम आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक आकृतीचं बारकाईनं निरीक्षण करून याच्यावरचा प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. बघा आता 2-3 आकृत्यात तर तुम्ही तिथंच पाहिलं. आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण. आणखीन तुम्हाला लक्षात येईल आणखीन एका उदाहरणानं. बघा आता इथं पण 4 आकृत्या दिलेल्या आहेत. आता या 4 आकृत्या तिच्यात काय पहिलं एक सर्कल आहे, आणखीन काय आहे, आणखीन एक सर्कल आहे आणि ह्या सर्कल मधून बाहेर एक बाण टाकलेलं आहे. ठीक आहे. याच्यात पण पहा असं एक सर्कल आहे, असं एक सर्कल आहे, इकडं बाण गेलेलं आहे. ठीक आहे. आता बी मध्ये पहा एक सर्कल आहे, अजून एक सर्कल आहे. आता याच्यातून सगळे बाण पहा मधल्या सर्कल मधून चालले, मधल्या सर्कल मधून बाहेर चालले. आता इथं पहा डी मध्ये काय आहे, इथं एक सर्कल आहे आणि ह्या सर्कलच्या बाहेर जाऊन बांध येत. मग बाकी सगळे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, इथं रॉंग आहे. म्हणजे वेगळा घटक उत्तर येणार डी. उत्तर काय येणार? डी येणार. बघा का? की इथे एक वर्तुळ दिलाय, त्याच्या आत वर्तुळ दिलाय. इथे एक वर्तुळ दिलाय, त्याच्या आत वर्तुळ दिलाय. इथे एक वर्तुळ दिलाय, त्याच्या आत वर्तुळ दिलाय. आणि प्रत्येक ठिकाणी हा बाण आतल्या वर्तुळाला अटॅच आहे, तिथून बाहेर गेलेला आहे. मात्र डी या आकृतीमध्ये हा वर्तुळ दिलाय, पण मधला वर्तुळ त्याच्या बाहेर येऊन बाण आहे ते मोठ्या वर्तुळात गेलेला आहे. म्हणजे या 3 सारख्या आकृत्या आहेत आणि डी वेगळी आकृती आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार? डी येणार. बरोबर. मग आपण कोणतं उत्तर देणार? डी. आता बघा पुन्हा आणखीन एक उदाहरण घेऊयात तुमच्या आवडीचे. बघा इथं बैलगाडी दिसते तुम्हाला, सायकल दिसते, पायडल रिक्षा दिसते आणि जहाज दिसते. बघा आता बैलगाडी आहे, ये मध्ये बैलगाडी आहे. बैलगाडी सगळ्यांनी पाहिलेली ना? सगळेजण बैलगाडीत बसले. हो. आता बसले म्हणजे तुम्हाला माहिती असेल बैलगाडी चालते कुठे? मग रस्त्यावर. कुठे चालती? रस्त्यावर. आता दुसऱ्या चित्रात काय दिसतंय? सायकल. काय दिसतंय? सायकल. आता मग सायकलवर सगळे बसले असेल, पाहिले असेल. सायकल कुठे चालते? सायकल चालते रस्त्यावर. कुठे चालते? सायकल चालते रस्त्यावर. तुम्ही चालवलेली पण आहे, बसलेले पण आहे. बरोबर. 2 झालं. आता तिकडे बघा पायडल रिक्षा, रिक्षा. रिक्षा ही पण जमिनीवर चालते, रस्त्यावर चालते. आणि सी चं उत्तर जे आहे किंवा सी हा जो ऑप्शन आहे ते तुमच्या लक्षात येईल. सी हे जहाज आहे आणि हे चालतं पाण्यावर. जहाज कुठे चालतं? पाण्यावर. जहाज कुठे चालतं? पाण्यावर. मग म्हणून याचं उत्तर असणार आहे सी. काय असणार याचं उत्तर? सी. म्हणून बघा हे बैलगाडी चालती रस्त्यावर, सायकल चालती रस्त्यावर, रिक्षा चालती रस्त्यावर, जहाज चालतं पाण्यावर. म्हणून या 3 याच्यामध्ये 3 जमिनीवर चालणारे आहे, जहाज हे पाण्यात चालणार आहे. या अशा गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. बघा आता एक एकदम महत्वाचा प्रश्न आहे. 2019 ला हा परीक्षेत येऊन पण गेलाय. 2019 ला या परीक्षेत या प्रश्नातून सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचं बरोबर आलं त्यांना 1 मार्क पण देऊन गेलेला आहे. हा प्रश्न एक प्रश्न बरोबर पण देऊन गेलेला आहे. तर आता बघा याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की 2019 ला विचारलेला अति महत्वाचा प्रश्न आणि तो प्रश्न तुम्ही आता सोडवताय
आणि बघा आता या प्रश्नामध्ये सोडवताना तुमच्या लक्षात येईल की इथं अक्षर दिलेले आहे. ए टू झेड अल्फाबेटिकल मधले अक्षर आहे. आर यू एन. आता हे 3 अक्षर तुम्हाला शोधायचे. आर यू एन. ए मध्ये आहे आर यू एन. बी मध्ये बघा यू एन आर, म्हणजे हे 3च अक्षर आहे बरोबर. डी मध्ये पहा आर एन यू, म्हणजे हेच अक्षर आहे बरोबर. आता इथं मात्र हा के वेगळा आहे आणि आर नाही. याच्यात के वेगळा आला आणि आर नाही. मग या प्रश्नाचं उत्तर होणार सी. बघा सोपं आहे. अक्षर अक्षरच शोधायचे, अक्षर अक्षरात लक्षात ठेवायचं. त्याचा क्रम बदललेला आहे, पण डायरेक्ट इथं आपल्याला क्रमाचं सुद्धा सिक्वेन्स किंवा क्रमाचे लक्षात घेण्यापेक्षा डायरेक्ट नवीन अक्षर आलेलं आहे. हे नवीन अक्षर आलं किंवा वेगळं अक्षर आलं, एक अक्षर कट झालं, आर नाहीये, के आलं, म्हणजे याचं उत्तर सी आहे. बरोबर, सी उत्तर आहे. मग हा 2019 ला येऊन गेलेला प्रश्न आहे. असे सोपे सोपे प्रश्न येत आहे. फक्त तुम्हाला याच्यावर सातत्यपूर्ण तयारी करायची. सतत जर मेहनत घेतली तर ह्या वर्षीचे नवोदय मधले प्रवेशित विद्यार्थी तुम्हीच आहात. त्यासाठी तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे, रोज याचा सराव करायचा आहे. माझ्यासोबत राहिले तुम्ही तर शेवटपर्यंत तुम्हाला परफेक्ट नवोदयच्या प्रवेशासाठी तयार करून ठेवणार मी. बघा आता इथं तुम्हाला लक्षात येत आहे की 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. कधी आलाय? 2019. हा पण प्रश्न एक प्रश्न बरोबर करून गेलेला आहे. बघा आता इथं ए आकृतीमध्ये आत दिलाय त्रिकोण. त्रिकोण मीन्स 3 बाजू. 3 मीन्स 3. मग 1 2 3. इथं बाहेरून त्याला 3 वर्तुळ आहे. मध्ये त्रिकोण आहे, बाहेरून 3 वर्तुळ आहे. त्याच्यानंतर इथं बघा सी मध्ये चौकोन, 4 बाजू, बाहेर 1 2 3 4, बाहेर पण 4 वर्तुळ. डी मध्ये पहा 1 2 2 3 4 5 बाजू, 1 2 3 4 5. इथं 5 आतलं आणि बाहेरचे वर्तुळ 5. आता इथं पहा, इथं 1 2 3 4, आत 4 बाजू आहे, बाहेर 1 2 3. मग इथं मिसिंग आहे. मग उत्तर काय असणार? बी. हे आपल्याला अशा पद्धतीने शोधायचं. बघा इथं 4 बाजू आहे, 1 2 3 4, मग 1 2 3 4. असं इथं 5, इकडं 5, इकडं 3, इकडं 3. मग इथं 4 पाहिजे होते वर्तुळ, पण वर्तुळ इथं किती आहे? 3च. मग या पद्धतीनं हे वेगळं ठरतंय. हे याचं उत्तर आहे. 2019 ला हा प्रश्न येऊन गेलाय. आता असे सोपे सोपे प्रश्न ओळखता येणार नाही का बरं तुम्हाला? करता येईल ना सराव? अवघड आहे काही? नाही ना? चला मग आणखीन एक प्रश्न बघूया. आणखी एक प्रश्न पाहूयात आपण. बघा आणखी 2019 ला आलेला प्रश्न आहे. त्याच प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. बघा इथे वर्तुळ दिलेले आहे प्रत्येक याच्यात वर्तुळ दिलेले आहे. बघा या ठिकाणी मोठं वर्तुळ एक, याच्यात 2 वर्तुळ एकमेकांना छेदणारे आणि एक वर्तुळ त्याच्या बाजूला आहे. सेम इथं पण 2 वर्तुळ एकमेकाला छेदून जात आहे, एक वर्तुळ त्याच्या बाजूला आहे. सेम तिसऱ्या वर्तुळात पण एक वर्तुळ बाजूला आहे, 2 वर्तुळ एकमेकाला छेदणारे. मात्र या डी मध्ये सगळे वर्तुळ एकमेकाला छेदत आहेत. मग उत्तर काय होणार? बी. काय होणार उत्तर? डी. कारण की इथं बघा, इथं हा वेगळा आहे, इथं हा वेगळा आहे, इथं हा वेगळा आहे. तिन्ही आकृत्यामध्ये एक वर्तुळ एकदम वेगळा आहे. हा एक इथं छेदलेला आहे, हे इथं छेदलेला आहे, हे इथं छेदलेला आहे. इथं मात्र हा पण छेदलाय, हा पण छेदलाय, हा पण छेदलाय. तिन्ही एकमेकात छेदलेले आहे. म्हणून याचं उत्तर डी आहे. बघा 19 ला आलेला प्रश्न आहे, त्यातच उत्तर आहे. इथंच दिसतंय काय ते फक्त आपल्याला बारकाईने पाहायचंय. असे सोपे सोपे प्रश्न असणार आहेत आणि या सोप्या सोप्या प्रश्नाचा जर तुम्ही सराव केला तर तुम्ही एक एक प्रश्न करून पूर्ण प्रश्न परफेक्ट करू शकतात. पूर्ण प्रश्न तुमचे या ठिकाणी बरोबर येणार. पूर्ण प्रश्न तुम्ही परफेक्ट करू शकता. बघा आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण आज. आता याच्यामध्ये बघा या ए मध्ये आयताकृती आकृती आहे आणि इकडे 4 भाग आहे.
बरोबर. बी मध्ये पण आयताकृती आहे, त्याच्यात पण 4 चौकोन दिलेले आहे. आता इकडं पण आयताकृती भाग आहे, इकडं पण 4 चौकोन दिलेले आहे. बरोबर. आता इकडं ही आयताकृती ही आयताकृती आहे, ही आयताकृती आहे आणि डी मात्र वर्तुळ आहे. बघा, मग ही आकृती आयताची आहे, ही आकृती आयताची आहे, ही आकृती आयताची, इथं मात्र वर्तुळ आहे. इथं काय आहे? वर्तुळ आहे. बरोबर. मग वर्तुळ असल्या कारणानं आयत, आयात आणि आयात, आता तिन्ही ठिकाणी आयात आयात आहे आणि मग खऱ्या अर्थानं त्या वर्तुळाची जी आकृती वेगळी आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. आत्ताच अलीकडं म्हणजेच 2023 ला हा प्रश्न या नवोदय परीक्षेमध्ये येऊन गेलेला. बघा, अलीकडचे प्रश्न पण आपल्याला पाहणं गरजेचे आहे. नवीन काय बदल होतं, नवीन कोणते कोणते प्रश्न आले ते पण. आता हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे. त्याच्यासाठी आपल्याला पहिलं तर आपल्या फोनमध्ये हे SCAचं ऍप डाउनलोड करायचंय. फक्त डाउनलोड करून भागायचं नाही, त्याच्यावर हे व्हिडिओ आपल्याला पाहायचे. SCA अकॅडमीचं डाउनलोड करताना SCA अकॅडमी असं टाका, त्याच्या लोगो मध्ये स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी हे दिसतंय, मध्ये सरस्वतीचा फोटो आहे. त्याला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला ते ओपन करण्याचं ऑप्शन येतं, ते ओपन करा आणि त्याच्यातला नवोदय भाग हा अभ्यास आहे. याच्यात तुम्हाला नवोदयचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. SCA अकॅडमी तर्फे आपण हेच क्लास ऑनलाईन सुद्धा घेणार आहोत. ऑनलाईनची लिंक पण तुम्हाला, वेळ पण तुम्हाला शेअर केला जाईल. ऑनलाईन बॅच पण असणार आहे, रेकॉर्डेड बॅच पण असणार आहे. तर या ऑनलाईन बॅचेसला तुम्हाला जायचं असलं तर आमच्या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करा, SCA ऍप पण डाउनलोड करा आणि तुम्हाला काल पण सांगितलं होतं, अधिक माहिती घ्यायची असेल, अधिक जाणून घ्यायचं असेल, लगेच तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर आमचा सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये पण मोबाईल नंबर पण दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता, लगेच क्लास जॉईन करू शकता. या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहे त्या तुम्ही त्या नंबरवर किंवा ऍपवर पण तुम्ही या सगळ्या माहिती मिळवू शकतात. ऍपवर सगळ्या गोष्टी आहेत. पहिलं तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या पहिलं काम करायचं की हे SCA अकॅडमीचं, स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी SCA अकॅडमी हे ऍप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायचं. बरोबर करणार ना? मग लवकरात लवकर डाउनलोड करा, लवकरात लवकर व्हिडिओ पाहायला या. सोपे सोपे प्रश्न होऊन चालले. सोपे सोपे प्रश्नाच्या सरावातून तुम्ही सुद्धा नवोदय प्रवेश परीक्षेत हमखास उत्तीर्ण होऊ शकतात. त्याच्यासाठी आजच हे काम करा की पहिलं हे ऍप डाउनलोड करा. बाकीचा भाग आपण पुढचे काही आहे ते आता उद्याच्या तासात घेऊया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतोय, हे ऍप जर डाउनलोड केलेलं नसेल तर ऍप डाउनलोड करा. थँक्यू.